हाय हॅलो नमस्कार, मी जया पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते जयाज मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत पापडी चाट कशी बनवायची ते। तशी तर पापडी चाट ही सर्वांनाच बनवता येते, सिंपल रेसिपी आहे। पण त्याआधी चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे आणि आपलं चॅनल नवीन आहे, त्यामुळे चला रेसिपीकडे वळूया। तर चाटसाठी पापडी कशी बनवायची त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, जर कोणी बघितला नसेल तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर सगळ्यात आधी मी चाटसाठी काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते। तर मी इकडे एक कांदा, थोडासा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, शेव, टोमॅटो सॉस आणि मॅगी मसाला घेतलेला आहे। तुम्ही यामध्ये दुसरे मसाले सुद्धा वापरू शकता, चाट मसाला, काळं मीठ, याने ही चाट खूप छान अशी लागते। तर चला रेसिपीला सुरुवात करू। तर बोलता बोलता बटाट्याचं नाव घ्यायचं विसरूनच गेले। सगळ्यात आधी तर चाटसाठी बटाटा लागतो आणि मी बटाटाही घेतला होता। तर चाटची पापडी मी ठेवून घेते प्लेटमध्ये व्यवस्थित, कारण चाट खायला जेवढी सुंदर लागते तेवढी दिसायलाही सुंदर असते, त्यामुळे त्याची सजावट आपल्याला थोडी व्यवस्थितच करावी लागते। त्यामुळे मी प्लास्टिकची प्लेट घेतलेली आहे। कोणी कमेंट करू नका की प्लास्टिकमध्ये कोणी खात नाही, पण असे पदार्थ प्लास्टिक असो की काही असो पण कलरफुल याच्यातच छान दिसतात, त्यामुळे मी इथे प्लास्टिकची प्लेट घेतलेली आहे। सगळ्यात आधी पापडी ठेवून घेते, नंतर त्यावर उकडलेला बटाटा, कांदा, टोमॅटो थोडं ठेवून घेते। तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा फोडी यावर टाकू शकता। त्यानंतर मी इकडे साखर टाकून थोडंसं गोड दही केलं होतं तेही इथे टाकून घेते। तर तुम्हाला जसं प्रमाण आवडेल तर तशा प्रकारे तुम्ही याच्यावर टाकून घेऊ शकता। आपली पापडी जेवढी मोठी आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यावर ठेवू शकता। त्यानंतर मी इथे टोमॅटो सॉस, हिरवी मिरची आणि शेव ठेवलेली आहे। त्यानंतर मसाले थोडे टाकून घेऊ। तर मसाल्यामध्ये मी मॅगी मसाला, लाल तिखट, थोडंसं काळं मीठ वापरलेलं आहे। तुम्ही इथं चाट मसाला वापरू शकता, त्याने चाट आपली खूप छान अशी लागते। तर माझ्याकडे चाट मसाला नव्हता त्यामुळे मी इथे काळं मीठ टाकलेलं आहे, लाल तिखट, मॅगी मसाला आणि थोडीशी पिठी साखर ही टाकली होती, त्यामुळे आपली चाट छान अशी बनून तयार झाली होती। खायलाही खूप टेस्टी झाली होती। तुम्हाला बघून काय वाटत असेल की चाट कशी बनलेली आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कधी बनवताय ते सुद्धा सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। धन्यवाद।